जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दुचाकी चालकाला अटक केली आहे। खालिद शेख असं त्याचं नाव असून त्याला वाशीहून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। खालिद शेख हा अंबरनाथच्या राहुलनगर ताडवाडी परिसरात वास्तव्याला आहे। सोमवारी मुख्य आरोपी जितेंद्र पवार याने त्याला स्टेशनला नाश्ता घेऊन येऊ म्हणून मित्राची गाडी घेऊन सोबत घेतलं। मात्र तिथे गेल्यानंतर जितेंद्र याने पनवेलकरांच्या घरावर गोळीबार केला। यानंतर हे दोघे राहुलनगर परिसरात आले आणि गाडी लावून पळून गेले। मात्र पोलिसांनी खालिद याचा माग काढत वाशीहून त्याला बेड्या ठोकल्यान त्याला बुधवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। काल ज्या विश्वनाथ पनवेलकर यांच्या ऑफिसच्या समोर जी फायरिंग केलेली होती त्यामध्ये जो गाडी चालक आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याबाबतची पुढची कारवाई चालू आहे। त्याचबरोबर वापरलेलं वाहन जे आहे ते वाहनसुद्धा आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्या अनुषंगानं पुढील कारवाई चालू आहे। त्यातील मुख्य आरोपी जो आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथक तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं तपास चालू आहे। पुढील कारवाई करून घेतो। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।